Good afternoon, all of you. So, today we are going to basic science chemistry having lecture. Then, in this lecture, having study in revision of paint, vernices, insulator, polymer, adhesive, lubricant in this chapter. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, जो काय बेसिक सायन्स केमिस्ट्री सब्जेक्ट आहे तुमचा, त्यामध्ये टोटल तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये 3 सब्जेक्ट आहे. त्यापैकी आपण जे काही 2 चॅप्टर आहे त्यामध्ये फर्स्ट चॅप्टर केमिकल बॉन्डिंग अँड कॅटलायसिस अँड सेकंड चॅप्टर करोजन अँड इट्स पॅसिव्हिटी हा सेकंड चॅप्टर आहे. थर्ड चॅप्टर कोणता आहे, पेंट, वर्निसेस, इन्सुलेटर, पॉलिमर, ॲडेजिव्ह अँड लुब्रिकंट हा थर्ड चॅप्टर आपण आजच्या लेक्चरमध्ये त्याच्यावरती रिव्हिजन करणार आहोत. त्यामध्ये कोणकोणते पॉईंट आत्तापर्यंत आपण स्टडी केले, कोणत्या पॉईंट्समध्ये बघूया. ठीक आहे, लास्ट लेक्चर झाले. लास्ट लेक्चरमध्ये आपण चॅप्टर फर्स्ट आहे चॅप्टर सेकंडवरती सगळ्या पॉईंटवरती ओव्हरलुक केलेला आहे. आज आपण चॅप्टर थर्ड स्टार्ट करतो आहे, पेंट, वर्निसेस, इन्सुलेटर, पॉलिमर, ॲडेजिव्ह अँड लुब्रिकंट. तर त्यामध्ये तुम्हाला कोणकोणते पॉईंट स्टडी करायचे, त्यामध्ये लेक्चरमध्ये आतापर्यंत जेवढे काही चॅप्टर थर्डवरती लेक्चर झाले त्यामध्ये प्रत्येक पेंटवरती एक लेक्चर, वर्निसेस, इन्सुलेटर, पॉलिमर, ॲडेजिव्ह अँड लुब्रिकंट प्रत्येक पॉईंट्सवरती वेगवेगळं लेक्चर आपण घेतलेलं आहे. त्यापैकी आपण बघूया. तर आजचं लेक्चर फक्त हे पॉईंटवरती ओव्हरलुक करण्यासाठी घेतलं आहे आपण. त्यामध्ये पेंट म्हणजे काय, तर पेंट म्हणजे जे काय कलरिंग करणे, आणि वर्निसेस म्हणजे पेंट केल्यानंतर जे काय आपण वरती कोटिंग देतो आपण पेंटिंग सबस्टन्सच्या वरती, त्याला काय म्हटलं आहे, वर्निसेस. अँड इन्सुलेटर म्हणजे काय, विद्युतरोधक. आणि पॉलिमर्स म्हणजे काय, त्यामध्ये नॅचरल पॉलिमर, सिंथेटिक पॉलिमर असे पॉईंट्स आपण त्यामध्ये बघितलेले. त्यानंतर ॲडेजिव्ह अँड लुब्रिकंट. तर ॲडेजिव्ह म्हणजे काय, जे काय स्टिकी नेचरचे सबस्टन्स आहे ते यामध्ये येतात ॲडेजिव्हमध्ये. म्हणजे स्टिकी नेचरचे म्हणजे त्यामध्ये जे काही बघा तो काय आपण झाडापासून मध काढतो तो यामध्ये येतो, कशामध्ये, ॲडेजिव्हमध्ये. अँड लुब्रिकंट्स म्हणजे काय, वंगण. ते कसे ऑइली आणि ग्रीसी टाईपचे असतात, त्यामध्ये वेगवेगळ्या ऑइलचा समावेश होतो. तर आपण त्या पॉईंट्समध्ये बघितले. ते जे काही एवढे टोटल 6 पॉईंट्स आहे, आपण प्रत्येक पॉईंट्सवरती सेपरेट लेक्चर आतापर्यंत घेतलेलं आहे. त्यापैकी पेंटमध्ये काय बघितलं आपण, त्यामध्ये पेंटचे डेफिनेशन बघितले बघा. पेंट इज द मेकॅनिकल डिस्पर्शन मीडियम ऑफ 1 or more पिगमेंट इन व्हेकल. पेंटला काय म्हटलं जातं, पेंट असा मेकॅनिकल डिस्पर्शन मीडियम आहे की तो त्यामध्ये एक किंवा अनेक पिगमेंट त्यामध्ये ॲड केलेले असतात व्हेकल किंवा पिगमेंटच्या स्वरूपामध्ये, त्याला काय म्हणतं आहे, पेंट. तर पेंटमध्ये बघा डायग्राममध्ये जे बघायला भेटतात वेगवेगळे पेंटचे कलर आपल्याला मार्केट्समध्ये अवेलेबल झालेले दिसतात. त्यामध्ये आपण व्हॉट इज मीन बाय पेंट्स बघितलं. तर पेंट म्हणजे काय, मेकॅनिकल डिस्पर्शन मीडियम ऑफ 1 or more पिगमेंट इन व्हेकल. त्यानंतर फंक्शन ऑफ पेंट, त्यामध्ये पेंटचे वेगवेगळे फंक्शन आपण स्टडी केले. त्यामध्ये बघा, इट प्रिव्हेंट करोजन ऑफ मेटल्स, इट रेंडर्स सरफेस हायजेनिकली सेफ अँड क्लीन, इट गिव्स डेकोरेटिव्ह अँड अट्रॅक्टिव्ह अपीअरन्स टू द सरफेस, इट इज ऑल्सो प्रोटेक्ट द सरफेस फ्रॉम हार्मफुल इफेक्ट ऑफ ॲटमॉस्फेअरिक. तर यामध्ये फंक्शन ऑफ पेंटमध्ये कोणकोणते पॉईंट बघितले, इट प्रोटेक्ट वूड फ्रॉम डिकेइंग. इट प्रोटेक्ट वूड फ्रॉम डिकेइंग म्हणजे ते काय, लाकडावरती जर आपण पेंट केली तर ते काय कुजण्यापासून त्याचं संरक्षण होतं, त्यामुळे कायच म्हटलं त्यांनी, इट प्रोटेक्ट वूड फ्रॉम डिकेइंग. त्यानंतर सेकंड फंक्शन बघितलं होतं, इट प्रिव्हेंट करोजन ऑफ मेटल्स. इट प्रिव्हेंट करोजन ऑफ मेटल्स म्हणजे जे काही मेटल्स आहे, धातू, त्याच्यावरती जर आपण पेंटचं कोटिंग केलं तर त्यामुळे काय होतं, इट प्रिव्हेंट करोजन ऑफ मेटल्स. तर मेटलचं करोजन होत नाही, हे या पेंटचं मेन फंक्शन आहे. त्यानंतर इट रेंडर सरफेस हायजेनिकली सेफ अँड क्लीन. तर पेंटिंग केलेला सरफेस जो कसा असतो, सेफमध्ये राहतो, त्यामुळे पेंट केली जाते, त्यामुळे करोजन होत नाही सबस्टन्सचं. त्यानंतर इट गिव्स डेकोरेटिव्ह अँड अट्रॅक्टिव्ह अपीअरन्स टू द सरफेस. तर फोर्थ पॉईंट फंक्शनमध्ये काय सांगितलं त्यांनी, इट गिव्स डेकोरेटिव्ह अँड अट्रॅक्टिव्ह अपीअरन्स टू द सरफेस. म्हणजे जो काय आपण सरफेसवरती पेंट करणार तो सरफेस
पेंट केल्यामुळे कसं होतं, डेकोरेटिव्ह टाईपचा दिसतो आपल्याला, तो दिसायला कसा आकर्षक वाटतो. हे पेंटचं मेन फंक्शन. त्यानंतर बघा, इट ऑल्सो प्रोटेक्ट द सरफेस फ्रॉम हार्मफुल इफेक्ट ऑफ ॲटमॉस्फेरिक. तर त्यामध्ये जे काही हार्मफुल इफेक्ट येते पेंट केलेल्या सरफेसवरती इफेक्ट नाही करत नाही. त्यामुळे पेंट हे मेटल सरफेस किंवा वूड सरफेसवरती दिले जाते. अशा प्रकारे व्हॉट इज मीन बाय पेंट, आणि त्यानंतर त्याचे कोणकोणते फंक्शन आहे ते आपण डिटेल स्टडी केलेले लेक्चरमध्ये आत्ता ओव्हरलुक केले त्या पॉईंटवरती. तर फंक्शनमध्ये काय ध्यानात ठेवायचं, इट प्रोटेक्ट वूड फ्रॉम डिके, इट प्रिव्हेंट करोजन ऑफ मेटल्स, इट रेंडर सरफेस हायजेनिकली सेफ अँड क्लीन, इट गिव्स डेकोरेटिव्ह अँड अट्रॅक्टिव्ह अपीअरन्स टू द सरफेस, इट ऑल्सो प्रोटेक्ट द सरफेस फ्रॉम हार्मफुल इफेक्ट ऑफ ॲटमॉस्फेरिक. असे जे काही मेन फंक्शन आहे त्याचे. त्यानंतर त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघायचे. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ आयडियल पेंट हा पॉईंट आपण डिटेल स्टडी केलेला आहे. त्यामध्ये बघा कोणकोणते कॅरेक्टरिस्टिक्स आहे. दी पेंट शुड बी चीप. दी पेंट शुड बी चीप म्हणजे ते आपल्याला मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होते. त्यानंतर इट शुड बी इझी अँड हार्मफुल टू द युजर. तर जी काही पेंट आहे आयडियल टाईपची पेंट ती वापरण्यासाठी कशी आहे, एकदम सोपी, देन इझी अँड हार्मलेस टू युजर. इट शुड रिटेन्स इट्स ओरिजिनल कलर्स फॉर ए लाँग टाईम्स. तर जे काही आयडियल टाईपची पेंट आहे त्याचा पेंटचा कलर हा जास्त काळ टिकतो. तर त्यांनी काय सांगितलं, इट शुड रिटेन इट्स ओरिजिनल कलर्स फॉर ए लाँग टाईम्स. त्यानंतर असे बरेच फंक्शन आपण लास्ट लेक्चरमध्ये स्टडी केलेले आहे. तर त्यामध्ये मेन फंक्शन आहे पेंटचं. हे पेंट शुड बी चीप, इट शुड बी इझी अँड हार्मलेस टू द युजर, इट शुड रिटेन ओरिजिनल कलर फॉर लाँग टाईम्स. हे आयडियल पेंटचे फंक्शन बघितले आपण. त्यानंतर नेक्स्ट बघितलं होतं कॉन्स्टिट्युएंट ऑफ अँड ऑइल पेंट्स. तर पेंटमध्ये बघा त्यामध्ये ऑइल्स पेंट, ड्राय पेंट्स, असे पावडर पेंट्स, असे पेंटचे टाईप्स आहे. परंतु जे काही ऑइल्स पेंट्स आहे जास्त करून ते आपल्याकडे यूज केले जाते. त्यामध्ये कोणकोणते कॉन्स्टिट्युएंट ॲड केले जाते पेंटमध्ये ते आपण बघितले. त्यामध्ये बघा अँड ऑइल पेंट्स स्पेशली कन्सिस्ट ऑफ फॉलोइंग इन्ग्रेडियंट. त्यामध्ये बघा कोणकोणते इन्ग्रेडियंट ॲड केले जातात पेंटमध्ये. ए बेस, ए इनर्ट एक्सटेंडर ऑफ फिलर, ए व्हेकल और कॅरियर, ए ड्रायर, ए सॉल्वंट और थिनर, हे कलरिंग पिगमेंट. तर पेंटमध्ये जी का ऑइल टाईपची पेंट आहे त्यामध्ये कोणकोणते इन्ग्रेडियंट ॲड केले जातात, तर बेसिक टाईपचे. त्यानंतर इनर्ट एक्सटेंडर टाईपचे फिलर त्यामध्ये ॲड केले जातात. त्याने व्हेकल, कॅरियर, ड्रायर, सॉल्वंट और थिनर अँड कलरिंग पिगमेंट हे सगळे काही कॉन्स्टिट्युएंट त्यामध्ये ॲड केले जातात. देन बेस इट प्रिव्हेंट्स बॉडी टू द पेंट अँड इट डिपेंड्स अपॉन द नेचर ऑफ पेंट्स देन टू ग्रेट एक्सटेंट. तर बेसिक कशासाठी त्यामध्ये ॲड केले जातात ऑइल पेंटमध्ये, इट प्रोव्हाइड बॉडी टू द पेंट. त्यामध्ये पेंट आपल्याला जे काही पेंट करतो आपण तो सरफेस डेकोरेटिव्ह टाईपचे दिसा म्हणून त्यामध्ये बेसिक टाईपचे कॉन्स्टिट्युएंट ॲड केले जातात. तर बेसिक टाईपचे कॉन्स्टिट्युएंटचे प्रॉपर्टीज बघायचे आपल्याला. देन प्रॉपर्टीज ऑफ बेस, इट इज सॉलिड्स मॅटर्स फॉर्मिंग द मेन body of the paints, it makes the paint film harder and more resistant to abrasion, it reduces shrinkage cracks from the drying. याची काही प्रॉपर्टीज आपण याच्या अगोदरचे काही लेक्चर आले त्यामध्ये डिटेल स्टडी केलेले आहे. तर यामध्ये बघितल्यात आपण. त्यामध्ये मेन प्रॉपर्टीज काय बेसिकची, तर बेस सबस्टन्स जर त्यामध्ये कन्स्टिट्यूट ॲड केले जातात तर त्यामुळे काय होतं, बॉडीची काही आयडियल पेंट जास्त काळ टिकते. त्यामुळे त्यामध्ये बेसिक कन्स्टिट्यूट ॲड केले जातात. त्यानंतर इनर्ट एक्सटेंडर पण ॲड केले जातात. आपण ते त्यामध्ये बघितले. तर ते ॲड केल्यामुळे काय होतं, दे आर ॲडेड इन द पेंट टू रेड्युसेस द कॉस्ट अँड ऑल्सो मोडिफाय सम ऑफ द प्रॉपर्टीज ऑफ द पेंट्स. हे आपण बघितलं. इनर्ट एक्सटेंडर और फिलर ॲड केल्यामुळे काय होतं, जे काही पेंट आहे त्यामध्ये रेड्युसेस द कॉस्ट अँड ऑल्सो मोडिफाईड सम ऑफ प्रॉपर्टीज द पेंट्स. द रेड्युसेस वेट ऑफ द पेंट अँड रेंडर पेंट मोर ड्युरेबल. तर इनर्ट एक्सटेंडर अँड फिलर जर पेंटमध्ये आपण ॲड केलं तर त्यामुळे काय होतं, पेंटचं देन रेड्युसेस द वेट, पेंटचं वेट रेड्यूस केलं जातं आणि पेंट्स अँड रेंडर पेंट्स मोर ड्युरेबल. त्यानंतर व्हेकल ऑर कॅरियरचं फंक्शन बघितलं होतं. दे आर लिक्विड सबस्टन्स विच होल्ड सॉलिड्स इन्ग्रेडियंट ऑफ द पेंट्स. देन व्हेकल आर कॅरियर पजेस द फॉलोइंग प्रॉपर्टी. त्यामध्ये व्हेकलच्या प्रॉपर्टीज बघितल्या आपण. इट इज ऑइली लिक्विड्स विच बेस ऑन पिगमेंट ॲज सोल्युबल. तर व्हेकलमध्ये काय
पिगमेंट ॲड करणं ते कसे सोल्युबल टाईपचे सबस्टन्स. दे नीड फॅसिलिटीज टू पेंट विथ कन्व्हिनियंटली स्प्रेड इव्हनली ओव्हर द सरफेस बाय मीन्स ऑफ ब्रश. दे नीड ॲक्ट्स ॲज बाइंडर फॉर द base and causes it to sticks to the surface. Then on drying it forms tough and the elastic films. Oil most common use as vehicle are least oil, poppy oils, nut oils and tug oils. तर व्हेकल्समध्ये जे काही आपण ऑइल ॲड करणार व्हेकलच्या स्वरूपामध्ये त्यामध्ये जे काही पॉपी ऑइल्स आहे, त्यानंतर नट ऑइल्स, टंग ऑइल्स अँड लिन्सीड ऑइल्स ते ऑइल त्यामध्ये ॲड केले जातात पेंटमध्ये. त्यानंतर ड्रायर्स बघितले. देन ड्रायर्समध्ये बघा दीज आर मेटॅलिक कंपाऊंड्स विच वेन ॲडेड टू द पेंट इन स्मॉल क्वांटिटीज accelerate द प्रोसेस ऑफ ड्रायिंग ऑफ द पेंट्स. तर ड्रायर्स कशासाठी ॲड केले जातं पेंटमध्ये, जे काही आपण पेंट करणार आहे सरफेस तो लवकरात लवकर ड्राय होण्यासाठी त्यामध्ये ड्रायर्स ॲड केले जातात. तर ड्रायर्स हॅव टेंडन्सी टू अफेक्ट द कलर ऑफ द पेंट अँड ऑल्सो टू डिस्ट्रॉय द इलेस्टिसिटी ऑफ पेंट्स. तर ड्रायर ॲड केल्यामुळे काय होतं पेंटची इलेस्टिसिटी इन्क्रीज होते. देन टेंडन्सीसुद्धा त्यामध्ये इन्क्रीज केली जाते. कशामुळे त्यामध्ये ड्रायर जर पेंटमध्ये ॲड केले तर त्यामध्ये त्याची इलेस्टिसिटी इन्क्रीज केली जाते पेंटची. दे आर नॉट यूज ॲट ऑल इन फायनल फिनिशिंग कोट ऑफ दी पेंट्स. ड्रायरचे केव्हा ॲड केले जातात ते पेंटच्या सुरुवातीलाच ॲड केले जातात, ते फायनलला ॲड केले जात नाही. तर फायनलला जर ॲड केले तर ड्रायर्स तर पेंटला तडा जातो, त्यामुळे ते फायनली ॲड केले जात नाही, ते सुरुवातीलाच ॲड केले जातात पेंटमध्ये. देन ड्रायर शुड नॉट बी यूज इन ए पेंट that dries well. Then literates, manganese oxides, lead acetate, cobalt are the usual dryers. Out of this literature most commonly used. त्यानंतर नेक्स्ट बघितलं होतं सॉल्वंट ऑर थिनर. तर सॉल्वंट ऑर थिनरमध्ये ए लिक्विड थिनर इज ॲडेड टू द प्रिपेड पेंट टू इन्क्रीजेस द फ्लुडिटी टू द डिझायर्ड कन्सिस्टन्सी ऑफ द as make them work more smoothly and also the help penetration of porous surface. तर सॉल्वंट अँड थिनर कशासाठी ॲड केले जातात पेंटमध्ये, तर ते जी काही पेंटची फ्लुडिटी म्हणजे प्रवाह आहे त्याचा वाहन पेंट अप्लाय करण्याचा तो काय सॉल्वंट अँड थिनर त्यामध्ये ॲड केल्यामुळे काय होतं तो इन्क्रीज इन फ्लुडिटी. Then evaporates after the paint has been applied to the surface. It also helps the paints in its पेनेट्रेशन इन टू द सरफेस टू द पेंटेड. तर त्यामध्ये सॉल्वंट ऑर थिनर ॲड केल्यामुळे जे काही पेंटेड सरफेस आहे त्याच्यावरती काय होतं देन इट ऑल्सो हेल्पफुल द पेंट इन द पेनेट्रेशन इन टू द सरफेस टू द पेंटेड. त्यामध्ये टर्पेंटाईन ऑइल, पेट्रोलियम स्पिरिट्स अँड नॅफ्था आर मोस्टली यूज ॲज सॉल्वंट ऑर थिनर. तर सॉल्वंट अँड थिनर त्यामध्ये यूज केले जातात. तर अशा प्रकारे आपण काय बघितलं जे काही पेंट आहे त्यामध्ये कोणकोणते कन्स्टंट ॲड केले जातात. त्यामध्ये बेसिक कन्स्टंट बघितले, त्यानंतर इनर टेक्स्टेंडर ऑर पिलर, व्हेकल कॅरियर, ड्रायर्स, सॉल्वंट ऑर थिनर अँड पिगमेंट हे आपण त्यामध्ये ॲड केले जातात ते बघितले. तर पिगमेंटमध्ये बघा त्यामध्ये these are coloring agents which are used to develop desired shade of the paint. Then for white, black and other very dark shade, and the base of the paint is chosen in such a way that it will develop the color of the paints through the base itself. Then in case of other shades, then coloring pigment of desired shades are mixed with the paints. Then coloring pigments may be divided into 5 division. त्यामध्ये बघा precipitators, natural or calcite colors, lake colors, metallic powders, various coloring pigment to develop a particular colors are. हो त्यामध्ये ब्ल्यू, ब्राऊन, ब्लॅक, ग्रीन, येलो, रेड यासारखे पिगमेंट त्यामध्ये कलरिंग पिगमेंट ॲड केले जातात पेंटमध्ये. तर अशा प्रकारे कोणकोणते पिगमेंट ॲड केले जातात आणि काय त्यामध्ये ड्रायर, व्हेकल, कस्टंट कोणकोणते ॲड केले जातात ते आपण आतापर्यंत बघितलं. तर अशा प्रकारे पेंट हा पॉईंट्स बघितला आपण सिलेबसमध्ये. तर पेंटमध्ये कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पेंट, कन्स्टिट्यूंट ऑफ पेंट्स आपण डिटेल बघितलं. तर नेक्स्ट पॉईंट बघायचं होतं या चॅप्टरमध्ये आपल्याला. आतापर्यंत आपण स्टडी केलेले परंतु त्या पॉईंटवरती आपण ओव्हरलुक करतो या लेक्चरमध्ये. त्यामध्ये सेकंड पॉईंट आहे, फर्स्ट बघितला आपण पेंट. तर सेकंड बघायचं आहे वर्निश. तर वर्निश म्हणजे काय, जे काय आपण पेंटिंग सरफेस पेंट करणार आहे सरफेसला मेटल किंवा वूड टाईपच्या सरफेसला त्याच्यावरती ती पेंट जास्त काळ टिकण्यासाठी त्याला वरतून जे काही कोटिंग केलं जातं त्याला काय म्हटलं आहे वर्निश. तर वर्निश कशी ट्रान्सपरंट टाईपची
पेंट आहे. त्यामध्ये बघा वर्निशमध्ये वर्निश इज ए सोल्युशन ऑफ सम रेझिनियस सबस्टन्स इन अल्कोहोल, ऑइल और turpentine. Then the process of covering the surface with vernices is known as vernishing. Then vernishing is done only on wooden surface. तर वर्निसेस म्हणजे काय सांगितलं त्यांनी, वर्निसेस अशी प्रोसेस आहे की त्यामध्ये कवरिंग ऑफ द सरफेस विथ वर्निसेस इज नोन ॲज वर्निशिंग. त्यामध्ये जी काही पेंटिंग सरफेस त्याला जे काही कवरिंग करतो आपण वर्निश सरफेसची, त्याला काय म्हटलं आहे वर्निसेस. देन वर्निसेस इज डन ओनली ऑन वुडन सरफेस. तर वर्निश कशावरसाठी अप्लाय केलं जातं, ओनली वुडन सरफेसवरती. जे काही लाकडाच्या वस्तू आहे बघा त्याच्यावरती जे काही कोटिंग केलं जातं कलर पेंटिंगच्या वरतून, जे काही ट्रान्सपरंट टाईपचं ऑइली सबस्टन्सचं जे काही कोटिंग केलं जातं त्याला काय म्हटलं आहे वर्निसेस. यामध्ये बघा डायग्राममध्ये बघायला भेटते तुम्हाला वर्निश म्हणजे काय, तर जे काही वूड सरफेस आहे त्याच्यावरती वर्निसेसचं कोटिंग केलेलं आहे. त्यामुळे काय होतं, त्या सबस्टन्स कसा दिसतो, डेकोरेटिव्ह टाईपचा दिसतो आणि त्याचं काही संरक्षण होतं करोजनपासून. तर फंक्शन आपण वर्निसेस म्हणजे काय बघितलं. त्यानंतर आता बघायचं आहे फंक्शन ऑफ वर्निसेस. त्यामध्ये बघा वर्निश परफॉर्म्स द फॉलोइंग फंक्शन. इट ब्रिंग्स अबाउट ब्रिलियन्स टू द पेंटेड सरफेस. तर त्यांनी काय सांगितलं, वर्निश केव्हा अप्लाय करू शकतो आपण, जे काय आपण पेंटेड सरफेस आहे त्याच्यावरती वर्निश सरफेसचं कोटिंग केलं जातं. वर्निसेस ओनली पेंटेड सरफेसवरती अप्लाय करू शकतो आपण. इट प्रोटेक्ट द सरफेस अगेन्स्ट ॲडवर्स इफेक्ट ऑफ द ॲटमॉस्फिअर. त्यामुळे काय होतं, वर्निसेसमुळे काय होतं, जे काय ॲटमॉस्फिअरमधील जे काही इफेक्ट आहे तो सबस्टन्सवरती इफेक्ट होत नाही. कशामुळे, वर्निसेसचं जे काही कोटिंग केलं जातं पेंटेड सरफेसवरती त्यामुळे काय होतं, इट प्रोटेक्ट द सरफेस अगेन्स्ट ॲडवर्स इफेक्ट ऑफ द ॲटमॉस्फिअर. त्यानंतर थर्ड फंक्शन बघा वर्निसेसचं. इट इन्क्रीजेस द ड्युरेबिलिटी ऑफ द पेंट फिल्म. तर काय सांगितलं त्यांनी, इट इन्क्रीजेस द ड्युरेबिलिटी ऑफ द पेंट फिल्म. तर ड्युरेबिलिटी म्हणजे जे काही आपण पेंटेड सरफेस आहे त्याची काय जास्त वेळ टिकण्यासाठी त्याच्यावरती काय होतं, जे काही वर्निसेसचं कोटिंग केलं जातं त्यामुळे काय होतं, इट इन्क्रीजेस द ड्युरेबिलिटी ऑफ द पेंट फिल्म. ती पेंट जास्त काळ टिकते कशामुळे, वर्निसेसचं कोटिंग केल्यामुळे. त्यानंतर इट ब्युटिफाईज द सरफेस विदाउट हिंडिंग द ब्युटिफुल ग्रेन्स ऑफ द वूड्स. देन वर्निश प्लेस अन इम्पॉर्टंट पार्ट इन फिनिशिंग वुडन सरफेस ऑफ डोर, विंडोज, फ्लोर, फर्निचर्स. तर वर्निसेस कशावरती अप्लाय केलं जातं, जे काही फिनिशिंग पार्ट्स बघा, जे काही आपण वुडन सरफेस आहे बघा, डोर्स, विंडोज, लाकडापासून बनवलेले जे काही डोर्स, विंडोज, फ्लोर्स आणि फर्निचर्स आहे त्याच्यावरती जो काही अगोदर पेंटिंग केलेली असते, परंतु त्याच्यावरती जे काही फिनिशिंग पार्ट आपण कोटिंग करतो त्याला काय म्हटलं आहे वर्निसेस. तर वर्निसेसची कोटिंग कशावरती केली जाते, जे काही डोर्स, विंडोज, फ्लोर्स, फर्निचर्स जे काही वुडी टाईपचे त्याच्यावरती आपण फिनिशिंग म्हणून त्याच्यावरती वर्निसेसचं कोटिंग करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघितला होता आपण प्रॉपर्टीज ऑफ वर्निसेस. त्यामध्ये ए गुड वर्निसेस शूड पजेस द फॉलोइंग प्रॉपर्टी. त्यामध्ये बघा, इट शूड नॉट हाईड द नॅचरल ग्रेन्स ऑफ द सरफेस. त्यानंतर बघा, इट शूड नॉट श्रिंक और स्लो शो cracks after drying. Then it should make the surface is glossy. It should dry rapidly. It should impart the finished surface uniform color and pleasing appearance. तर यांनी काय सांगितलं, गुड प्रॉपर्टीज ऑफ वर्निसेसमध्ये काय सांगितलं आहे, देन इट शूड नॉट हाईड नॅचरल ग्रेन्स ऑफ सरफेस. त्यामध्ये काय स्मूथली टाईपचे त्यामध्ये सरफेस असतो. देन इट शूड नॉट श्रिंक और शो क्रॅक्स आफ्टर ड्राईंग. तर त्या पॉईंटमध्ये काय सांगितलं त्यांनी, जे काय आपण वर्निसेस अप्लाय करणार पेंटेड सरफेसवरती त्याच्यावरती काय होतं, त्याच्यामुळे काय होतं, पेंटला क्रॅक जात नाही. पेंट जे काय करतो आपण सरफेसला त्याला तडा जात नाही. कशामुळे, वर्निसेसचं कोटिंग केल्यामुळे. त्यानंतर बघा, इट शूड मेक द सरफेस ग्लॉसी. तर वर्निसेसचं कवरिंग केल्यामुळे काय होतं, पेंट आपल्याला कशी ग्लॉसी टाईपची दिसते, म्हणजे पेंटला आपल्याला चक्क आल्यासारखी दिसते. कशामुळे, त्याच्यावरती जे काय वर्निसेस अप्लाय करणार आपण त्याच्यामुळे काय होतं, इट शूड मेक द सरफेस इज ग्लॉसी. ग्लॉसी टाईपची सरफेस आपल्याला बघायला भेटते. त्यानंतर
इट शूड इम्पार्ट द फिनिश सरफेस युनिफॉर्म कलर अँड प्लीजिंग ॲपरन्स. त्यामुळे काय होतं, फिनिशिंग टाईपची जे काही पेंटिंगला फिनिशिंग करतो आपण त्या वर्निशेसची ती आपल्याला, त्यामुळे काय होतं सरफेसचं को डेकोरेटिव्ह टाईपचं दिसतो. त्यानंतर टाईप्स ऑफ वर्निश हा पॉईंट बघितला आहे आपण. त्यामध्ये बघा टाईप्स ऑफ वर्निशमध्ये त्यामध्ये देन क्लासिफाईड इंटू फॉलोइंग कॅटेगरी. त्यामध्ये बघा कोणकोणत्या कॅटेगरी, ऑइल वर्निसेस अँड स्पिरिट वर्निसेस हे त्याचे टाईप्स आहे. त्यामध्ये ऑइल वर्निसेसमध्ये बघा ऑइल वर्निश, दिस टाईप्स ऑफ वर्निश इज मॅन्युफॅक्चर्ड बाय डिझॉल्विंग हार्ड रेजिन सच ॲज ॲम्बर अँड कोपालिन लिनसीड सॉईल. जे काही वर्निसेसमध्ये जे काही ऑइल यूज करतो आहे आपण, तर वर्निसेसमध्ये आपण जे काही ऑइल यूज करतो आहे त्यामध्ये ॲम्बर अँड कॉपर लिनसीड ऑइलचे काही त्यामध्ये यूज करतो. त्यानंतर टूरपेंटन ऑइल हे आपण त्यामध्ये यूज करू शकतो. त्यानंतर एका स्पिरिट वर्निसेस हा पॉईंट बघितला. त्यामध्ये जे काय वर्निश आहे त्यामध्ये वर्निश ड्रायस व्हेरी क्विकली अँड गेट्स इझिली अफेक्टेड बाय वेदर्स ॲक्शन. दिस वर्निसेस इज मोस्टली यूज फॉर वूड फर्निचरवरती आपण स्पिरिट वर्निश ॲप्लाय करू शकतो. त्यानंतर सेकंड चॅप्टरमध्येच आपण पॉईंट्स बघितलं होतं. इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे डिफरन्स बिटवीन वर्निश अँड पेंट्स. तर आपण डेफिनेशन बघितली बघा, वर्निश म्हणजे काय आणि पेंट म्हणजे काय. तर त्यामध्ये बघा फर्स्ट पॉईंटमध्ये काय लिहायची, त्याची डेफिनेशनच लिहायची. त्यामध्ये बघा वर्निशमध्ये वर्निश इज ट्रान्सपरंट अँड हॅज नो ॲडेड पिगमेंट. वर्निशेस हा कशा टाईपची पेंट्स आहे, त्यामध्ये जी काय आपण ॲप्लाय करणार पेंटच्यावरती ती कशी ट्रान्सपरंट टाईपची. ट्रान्सपरंट म्हणजे आपल्याला ती आरपार दिसते. जी काही आपल्याला वर्निशेसच्या खाली जी काही पेंट आपण ॲप्लाय करणार ते आपल्याला वर्निशेसच्या मधून दिसते. ते काम त्यामुळे काम म्हटलं त्यांनी वर्निशेस इज ट्रान्सपरंट अँड हॅज नो ॲडेड पिगमेंट. वर्निशमध्ये पिगमेंट ॲड केले जातात का, तर नाही. ते काय देन ते कलरिंग सबस्टन्स असतात का, तर नाही. तर पेंटमध्ये बघा पेंट्स विच कंटेन पिगमेंट अँड जनरली रेंज फ्रॉम ऑपेक्यू टू ट्रान्सलंट. तर पेंट ही कशी आहे ट्रान्सलंट नेचरची, त्यामध्ये वेगवेगळे पिगमेंट ॲड केलेले जातात. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघा वर्निशमध्ये वर्निशेस हॅज लिटल ऑर नो कलर आर ऑल्सो ॲप्लाइड्स ओव्हर वूड स्टेन्स ॲज द फायनल स्टेप टू अचीव ए फिल्म फॉर ग्लॉस अँड प्रोटेक्शन. तर वर्निशेसमध्ये काय सांगितलं, त्यामध्ये लिटिल कलर किंवा नो कलर, त्यामध्ये कलर ॲड केलेच जात नाही. तर दे आर कलरलेस आर द ऑल्सो ॲप्लाइड्स ओव्हर वूड स्टेन्स ॲज द फायनल स्टेप अचीव. तर वर्निश आपण केव्हा ॲप्लाय करू शकतो, जे काय वूड आहे त्याच्यावरती पेंटिंग केल्यानंतर फायनल स्टेपला आपण त्यावरती वर्निशेसचा ॲप्लाय करू शकतो. त्यानंतर पेंटमध्ये बघा पेंट्स हॅव ए लॉंग रेंज ऑफ कलर्स, दे मे ऑर मे नॉट बी ट्रान्सपरंट अँड हॅव ॲडेड पिगमेंट अँड बाइंडर्स. दे कॅन बी अप्लाइड टू एनी सरफेस. तर वर्निश आपण फक्त वूड सरफेसवरती अप्लाय करू शकतो, परंतु पेंट हे मेटल अँड वूड दोन्ही सरफेसवरती आपण अप्लाय करू शकतो. त्यामध्ये पेंटमध्ये वेगवेगळे कलरिंग टाईपचे पिगमेंट बेसेस त्यानंतर इनर एक्सटेंडर ऑफ फिलर ॲड केले जातात. वर्निशेसमध्ये ओनली त्यामध्ये नो कलर आहे, त्यामध्ये नो पिगमेंट त्यामध्ये पिगमेंट ॲड केले जातात का, तर नाही. तर पेंटमध्ये पिगमेंट ॲड केले जातात आणि वर्निशेसमध्ये ॲड केले जात नाही. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघा वर्निशमध्ये आफ्टर बेईंग ॲप्लाइड द फिल्म फॉर्मिंग सबस्टन्स इन वर्निशेस आयदर हार्डन डायरेक्टली ॲज सून ॲज द सॉल्वंट हॅज फुल्ली इव्हॅपोरेटेड ऑर हार्डन आफ्टर evaporation of the solvents through certain during process primarily because chemical reaction between ice and oxygen from the air or between component to वर्निशेस. तर वर्निशेसमध्ये काय होत सांगितलं त्यांनी, जे काय आपण वूड सरफेसवरती वर्निशचं कोटिंग करणार ते जास्त काळ टिकते आणि पेंटची पण ड्युरेबिलिटी इन्क्रीज केली जाते वर्निशेसमुळे. तर पेंटमध्ये बघा
पेंट when applied they form a semi solids thin films on that surface and harden after some times and thus protect the surface. Then paints are also used to give texture to surface and they may or may not be glossy. पेंट कशी ग्लॉसी टाईपची असते का? तर नाही, वर्निसेसचं नेचर हे ग्लॉसी टाईपचे आणि पेंट हे आर नॉट ग्लॉसी. हे आपण मेन पॉईंट्स बघितले. अशा प्रकारे आपण चॅप्टर सेकंड कोणता आहे? पेंट, वर्निसेस, इन्सुलेटर, पॉलिमर्स, ॲडिजॉइंट, लुब्रिकंट. त्यापैकीचे काही फर्स्टचे काही 2 पॉईंट्स आहे पेंट आणि वर्निसेस आपण डिटेल बघितलेत आजच्या लेक्चरमध्ये. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण इन्सुलेटर, पॉलिमर, ॲडिजॉइंट, लुब्रिकंट हे पॉईंट आपण ओव्हरलुक करणार आहोत. तर आत्ताचे काय आपण लेक्चर घेतलं, हे लेक्चर अगोदर झालेलं आहे, परंतु त्यामध्ये चॅप्टर सेकंडमध्ये तुम्हाला कोणकोणते पॉईंट महत्त्वाचे, आपण त्यामध्ये आत्तापर्यंत कोणते पॉईंट शिकलो त्याच्यासाठी हे लेक्चर घेतलेलं आहे. त्यामध्ये पेंट अँड वर्निसेसचे पॉईंट आजच्या लेक्चरमध्ये आपण कंप्लीट केले. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला इन्सुलेटर, पॉलिमर, ॲडिजॉइंट, लुब्रिकंट हे पॉईंट बघायचे.